जय शिवराय भावांनो, तर आपल्याला व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन ॲपची डाउनलोड लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पिन केलेली आहे। तिथून तुम्ही सिंपली आणि सोप्या प्रकारे अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तर अलाइट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्या खालच्या साईडला दिसत प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथं आपल्या दोन प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। एक आहे 3D प्रोजेक्ट आणि दुसरा आहे सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्ट। या दोन्ही प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला जे सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला सॉन्ग लिरिक्स दिसून येईल। तर बघू शकता तुम्ही त्याला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी करायसाठी साईडवाला ऑप्शनवरती जायचं आहे। सिलेक्ट ऑल लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्या 3D फुल प्रोजेक्टवरती चालायचं आहे। आल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला 3D फुल प्रोजेक्ट दिसून येईल। तर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आपल्या कॅमेराला ऑप्शनला इन्व्हॉल्व करायचं आहे। इन्व्हॉल्व केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ दिसून येईल। तर हे जे PNG ॲड केलेले आहे PNGला रिप्लेससुद्धा करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही दुसरी PNGसुद्धा ॲड करू शकता। तर दुसरी PNG ॲड करायसाठी सर्वात आधी आपल्याला PNGवरती जायचं आहे। PNGवरती गेल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफरवाला ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर इथे दिसेल आपल्याला झेड दिसेल आपल्याला 4525 ते ध्यानात घेऊन घ्यायचं आहे। त्या ध्यानात घेतल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर या PNGवरती जायचं आहे। PNGवरती गेल्यानंतर या PNGला डिलीट करून घ्यायचं आहे। डिलीट केल्यानंतर दुसरे PNG ॲड करण्यासाठी खाली दिसेल प्लसवाला आयकॉन त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरती गेल्यानंतर दुसऱ्या PNGला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। PNGला सिलेक्ट केल्यानंतर आता या PNGला ॲड करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मूव्ह ऑन ट्रान्सफरवाला ऑप्शनवरती जायचं आहे। गेल्यानंतर इथं झेडवरती जायचं आहे। झेडवरती गेल्यानंतर 4525 ॲड करून घ्यायचं। तर काही अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आपल्या साईडला एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर याची साईजला लहान करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारे लहान केल्यानंतर आता 2 नंबरवाला ऑप्शनवरती जायचं आहे। रोटेटवाल्याने याला रोटेट करून घ्यायचं। तर काही अशा प्रकारे आपल्याला रोटेट करून घ्यायचं आहे। रोटेट केल्यानंतर 1 नंबरवाला ऑप्शनवरती जायचं आहे। आल्यानंतर XY वरती यायचं आणि काही अशा प्रकारे आपल्या PNGला सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर एकदम लास्टला चालायचं आहे। लास्टला आल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला दिसेल 2 नंबरवाला ऑप्शनला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणखी याची जी ड्युरेशन आहे त्या ड्युरेशनला याची जी ड्युरेशन आहे याला वाढवून घ्यायचं आहे। तर डन करायचं आहे। डन केल्यानंतर आता पुन्हा आपल्या साईजवरती जायचं आहे आणि आपली साईज 100% करून घ्यायची। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपली PNG ॲड झालेली आहे। तर आता जे मागच्या साईडला जे फोटो या फोटोला रिप्लेस करून घ्यायचं। तर रिप्लेस करायसाठी समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर इथे दिसेल आपला ग्रुप, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर या फोटोला आपण रिप्लेससुद्धा करू शकता आणि चेंजसुद्धा करू शकता। सिम्पल आपल्याला करायचं आहे तर या फोटोला डिलीट करायचं आहे। डिलीट केल्यानंतर प्लसवाला आयकॉनवरती जायचं आहे। आयकॉनवरती गेल्यानंतर मीडियावरती गेल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर फोटोची जी लेअर आहे त्या खालच्या साईडला घेऊन यायचं। तर काही अशा प्रकारे आणल्यानंतर जे फोटोची जी साईज आहे त्या साईजला वाढवून घ्यायचं आहे। वाढवल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो ॲड झालेले आहे। ॲड झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो ॲड झालेले आहे। तर आता जी आपली सॉन्गची लिरिक्स आहे ते लिरिक्स ॲड करून घ्यायचे। तर लिरिक्स ॲड करायसाठी समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर जी आपण लेअर कॉपी केलेली आहे ती इथं पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट केल्यानंतर बघू शकता आपली जी सॉन्ग लिरिक्स आहे ते ॲड झालेली आहे। ॲड झाल्यानंतर आपला 3D टेटस व्हिडिओ बनवून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओला सेव्ह करायसाठी वरती दिसेल आपल्याला शेअरवाला ऑप्शन त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।